रत्नागिरी जिल्ह्याला हादरून टाकणारी घटना आज सकाळी घडलेली आपण बघतो. तर मुंबई गोवा महामार्गावरती संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. त्याच धर्तीवरती डीबीजे कॉलनी या ठिकाणी चिऱ्याची भिंत बांधली होती. काल सकाळी 8:30च्या दरम्यान ही भिंत या ठिकाणी कोसळली गेली. त्या खाली त्या भिंतीखाली सिद्धांत प्रदीप घाणेकर हा विद्यार्थी चिरडला गेला, दबला गेला. आपण जर पाहतोय ह्या ठिकाणी ही भिंत जी आहे ती भिंत 1 वर्षापूर्वी डीबीजी कॉलनी बांधली होती आणि काल सकाळी 8:30च्या दरम्यान ही भिंत कोसळली. त्या टायमाला सिद्धांत प्रदीप घाणेकर हा एकंदरीत कॉलेजमध्ये प्रवेश करत होता. सिद्धांत प्रदीप घाणेकर हा मूळचा दापोलीचा असून तो लोटेमध्ये आपल्या मामाकडे राहत होता आणि त्यातून तो शिक्षण करत होता. दुसऱ्या कक्षेमध्ये होता आणि त्या ठिकाणी तो कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण करत होता. मात्र सिद्धांत प्रदीप घाणेकर रात्री 11 वाजेपर्यंत उशिरा घरी आला नाही म्हणून तिथे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली आणि शोधाशोध सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईलचं लोकेशन सापडलं ते चुकून डिलीट करायचं. आज सकाळी डिलिव्हरीच्या ठिकाणी शोधाशोध सुरू झाली. मलबा एकंदरीत आहे दूर करण्यात आला आणि मलबा दूर करत असताना सिद्धांत प्रदीप घाणेकरचा मृतदेह सापडला आणि ह्याच मलब्याकडे सिद्धांत प्रदीप घाणेकरचा आपण बघतो मृतदेह सापडला आहे. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी तो डेड झाल्याची माहिती आपल्या कळते. पण खळबळ उडाली घटना आपण बघतोय झालेली आहे. आपण बघतो ही इथे डीबीजी कॉलेज आहे. अनेक वर्षापासून हे डीबीजी कॉलेज आहे आणि प्रख्यात डीबीजी कॉलेज आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात. मग जिल्ह्याभरातले असतो, महाराष्ट्रभरातले असो, अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. आणि असं एक धक्कादायक घटना जी पूर्णपणे कोकण हादून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. आता मला सांगा, 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्षापूर्वी चिऱ्याची भिंत बांधली गेली आणि ही भिंतीचं बांधकाम जर असं निष्कृष्ट असेल तर मग सिद्धांत याचा जो जीव गेला ह्याला नेमका जबाबदार कोण हा प्रश्न आता निर्माण होते. कॅमेरामॅन साई शेख, निसार शेख, लोकशाही टीव्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.